जी डाळिंब यार्ड नाशिक ते प्रीमियम कृषी मार्केट आडगाव या ठिकाणी गेले 4 वर्षापासून चालू आहे. हे 4थं वर्ष आहे आणि आज या ठिकाणी आपण माल बोलावून शुभारंभ करतोय. पण माझे मालेगावहून आलेले शेतकरी बरेच दिवस वाट पाहत होते. असे असंख्य शेतकरी आहेत की वेगवेगळ्या जिल्ह्यातून की प्रीमियम कृषी मार्केट जे डाळिंब यार्ड जे डिजिटल मार्केट म्हणून प्रसिद्ध झालं आणि आज प्रत्येकाच्या हृदयस्थान निर्माण केलेलं हे मार्केट कधी चालू होतं आहे. तर त्या शेतकऱ्यांच्या भावना होत्या की लवकरात लवकर मार्केट चालू झालं पाहिजे. तर आपण किती दिवसापासून वाट पाहत होता? आमचा माल 1 महिन्यापासून चालू झालेला आहे. अच्छा, लोकल मार्केटला घेऊन जातो? नाही, मग शेवटी तिथं काही व्यापाऱ्यांना बोलून नदीला काही मग मालेगाव, अच्छा, नाशिक जसं जमलं तसं. ठीक. 1 महिन्यापासून तुम्ही माल चालू झाल्याने वाट पाहत होता. तर तुम्हाला याच मार्केटला काय यावं असं वाटतं? ते मार्केटला यावं असं वाटतं. योग्य रेट मिळतो आम्हाला. ग्रेडिंग चांगली होते. 4 टप्प्यात जरी झाली तरी ती आणि त्या रेट ग्रेडिंगनुसार रेट आम्हाला मिळतो. अच्छा, आणि रेट मिळतो आणि ग्राहक वर्ग वेगवेगळ्या म्हणजे 0 पासून हिरोपर्यंतच्या मालाचा ग्राहक वर्ग येत असल्यामुळं हा खऱ्या अर्थानं नाही. आणि आज मी मंगे सरांना फोन लावला काल. अचानक व्हॉट्सअपला मेसेज पाहिला आणि काल कटिंग करायची होती. कुठं ना कुठं टाकावं लागणार होतं. आणि मग सरांना लगेच फोन लावला. मी म्हटलं का हो उद्या चालू होतं आहे? तरी हो चालू होतं आहे या मध्ये. मग मी आज 50-60 गाड्या काढून आणल्या. असे बरेचसे शेतकरी आहेत की ते वाट पाहत होते आणि आता जी वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे. आज मार्केट 9 मे आहे आणि चालू होते आणि खऱ्या अर्थानं विश्वासाला पात्र ठरलेलं हे प्रीमियम कृषी मार्केट जिथं KDC AGG ही डाळिंब यार्ड आपण गेले 4 वर्षापासून चालू केले आणि खऱ्या अर्थानं ग्राहकांना सुद्धा चांगल्या सुखसुविधा येत असल्यामुळं वेगवेगळ्या राज्यामधून इथून माल प्रीमियम कृषी मार्केट जे नाशिकमध्ये आडगावला गेले 4 वर्षापासून चालू आहे आणि KDC AGG ही डाळिंब यार्ड या ठिकाणी चालू असताना आज मालेगाव जवळून आपण आलेला आणि बरेचसे फोन येत आहेत आपल्याला. त्यांची काय विचार नव्हते, अजूनही फोन येत आहेत आपल्याला. तेच विचारताय की भाव चालू झाला का, भाव कसं काय गेला, काही पहिल्या दिवस असल्यामुळे काय आहे पहिला दिवस असल्यामुळे नेमका काय परिस्थिती आहे आणि व्हॉट्सअपला सगळीकडे जॉईन असल्यामुळे सगळीकडे फिरलं चालू 30-35 शेतकऱ्यांचे फोन झाले. 30-35 शेतकऱ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की तुम्ही आज गेला तुमचा काय भाव गेला, भाव काय जातोय आणि जागेवरती काय चाललंय आणि लोकल मार्केटला काय चाललंय याचा अंदाज घेऊन उद्या परवापासून आवक ही वाढेल आणि ग्राहक सुद्धा आता माल किती येतो त्याच्यावरती अवलंबून या मार्केटला आता आपण लोडिंग चालू शेतकऱ्यांनी डायरेक्ट देणंच बंद केलं की 9 म्हणजे 1 तारखेपासून आम्ही वाट पाहतोय किंवा 1 तारखेला चालू होणार होता. आधी 2 तारखेला चालू करणार 2 तारखेचा तर मग 2 तारखेचा 9 तारखे झालं तरी पण व्यापारी आल्यावर पण त्यांनी एका जणाचा 191 मागितलाय जागेवर तरी त्यांनी दिला नाही की हे मार्केट चालू होईल, रेट बघू मग असा विषय त्याचा. मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल, गडबड करू नका. जाग्यावर द्यायचं असेल तर फक्त एकदा मोकळं या आणि सध्या विरळून माल काढा. हलके माल बाजारात आणा. चांगले माल थोडेसे पाठीमागे ठेवा किंवा चांगले माल जर काढायला येत असतील तर थोडंच काढा. आणि जसा ग्राहक वर्ग शेतकरी वर्ग जसा जॉईंट होतोय तसा ग्राहक वर्ग सुद्धा जॉईंट होतोय. कारण आपलं राजस्थानचं मार्केट आता तिकडलं काम संपलेलं आहे. गुजरातचं चालू जरी असेल तरी गुजरातला माल आता थोडेसे हलके यायला लागलेले आहेत आणि चांगले माल महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्राचा ग्राहक वाढणार आहे आणि रेटही वाढणार आहे. त्यामुळे आता जवळजवळ 30-40 शेतकऱ्यांनी ह्यांना कॉन्टॅक्ट केलं. तुम्हालाही काय शेतकऱ्यांनी फोन केले? आताच आले 2-3 पण काय भाव गेला, कुठे उतरला, तिकडे का गेला नाही म्हटलं. नाही आज मुहूर्त इकडे मला इकडे द्यायचं होतं म्हटलं. आमची काही गाडी तिकडे गेली. अच्छा, मी उतरून घेतला इथं. ठीक आहे. प्रत्येकाची आवड असते. तुमची आवड इथं या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी उद्यापासून आपली 2-3 महिने गाडी इथं चालणार आहे. आता 2-3 महिने गाडी कंटिन्यू माल संपेपर्यंत पाहिजे. ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत आपल्या चालक आलं की ऑक्टोबरला माल चालू होऊन जाईल परत. अच्छा, खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि हा विश्वास आणि हा भरोसा हा आपल्याला कुठल्याही मध्यस्थीविना या मार्केटपर्यंत शेतकऱ्याला पोहोचवतोय आणि ग्राहक हा देशभरातला इथं उपलब्ध व्हॉट्सअप जॉईन असल्यामुळे लोकांना लगेच कळालं ना. आता मला पण फोन नाही काही नाही, पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन असल्यामुळे मला पाहिलं लगेच फोन लावला मी आणि लगेच गॅरंटी पहिल्याच दिवशी आणले. आता इथून पुढं KD चौधरी यूट्यूब चॅनल जे आहे त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही दररोजचे अपडेट पाहत जा, दररोजचे रेट पाहत जा आणि पुढं काय घडामोडी घडणार आहे. पुण्याचं मी पाहतो, तुमचं राजस्थानचं मी युट्यूबला दररोज आता दररोज इथंच आहे.
खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचं एक विश्वसनीय आडत म्हणजेच केडीसी एजीजी ही डाळिंब यार्ड हे विश्वासानं इथं उभं राहिल्यापासून 4 वर्षापासून शेतकरी वाढत चालला आहे आणि मला वाटतं एवढं 2-3 वर्ष डाळिंबाची शेती धोक्यात असून सुद्धा ही जागा कमी हो पडते, धोक्याची, खूप धोक्याची. खूप धोक्याची आहे आणि पुन्हा आता लागवडी वाढली तर ही सुद्धा जागा कमी पडेल आणि पर्यायानं आपल्याला अजून उपलब्ध जागेची करावं लागेल अशी परिस्थिती या मार्केटमध्ये आहे आणि आपला हा भरोसा, हा विश्वास हा आम्ही कायम ही आमची जबाबदारी म्हणून तो आमच्या ह्याच्यावरती जबाबदारीने घेऊन तुमचा विश्वास कसा वाढेल अजून आणि मार्केटमध्ये तुमचे जास्तीचे पैसे कसे वाढतील या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.